हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅट परीक्षा 2025-26 अंतर्गत इयत्ता 8वी इंग्लिश विषयाचा बेसलाईन टेस्ट 2025-26चा पेपर उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 8वी इंग्लिश विषयाचा बेसलाईन टेस्ट 2025-26चा पेपर या ठिकाणी आपण उत्तरासह पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. सुरुवातीला आहे ओरल सेक्शन. क्वेश्चन 1, रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्सेस इन ए अँड बी विथ प्रॉपर टोन अँड इंटोनेशन. या ठिकाणी ए आणि बी असे सब क्वेश्चन्स दिले आहेत त्यातले. तर हे वाचायचं आहे. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क आहे. याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला तोंडी द्यायचं आहे. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. आता पाहूया रायटिंग सेक्शन. क्वेश्चन 3 लँग्वेज स्टडी. त्यातला हे क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल. ब्रॅकेटमध्ये दिले सिटी, बुक, रिव्हर, लंडन, सह्याद्री, अमोल. तर कॉमन नाउनमध्ये काय येईल तर रिव्हर, सिटी, बुक्स. प्रॉपर नाउनमध्ये येईल लंडन, सह्याद्री, अमोल. बी, कंप्लीट द टेबल युजिंग गिवन सेंटेन्सेस. त्यातला 1, द स्काय इज ब्ल्यू. आपल्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेटमध्ये काय करायचं आहे या ठिकाणी क्लासिफाय करायचं आहे. द स्काय इज ब्ल्यूचं सब्जेक्ट द स्काय आणि प्रेडिकेट इज ब्ल्यू हे ऑलरेडी इथं दिलेलं आहे. आता सेकंड अँड थर्ड सेंटेन्सचा आपल्याला सब्जेक्ट अँड प्रेडिकेटमध्ये भाग क्लासिफाय करायचा आहे. दे गो होम इन द इव्हिनिंग. तर सब्जेक्ट काय येईल या ठिकाणी दे आणि गो होम इन द इव्हिनिंग हे प्रेडिकेट येईल. 3, शी गोज टू स्कूल एव्हरी डे. सब्जेक्ट येईल शी आणि प्रेडिकेट येईल गोज टू स्कूल एव्हरी डे. क्वेश्चन 4, डू ॲज डिरेक्टेड. त्यातला ए, राईट द कंपाऊंड वर्ड्स. तर आपल्याला चेअरपासून चेअरपर्सन, चेअरमन असे शब्द लिहिता येतील. सनपासून सनलाईट, सनबाथ असे शब्द लिहिता येतील. अजून वेगळे शब्द तुम्ही इथे लिहू शकता. बी, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स म्हटलेलं आहे. केअरला आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचा आहे. तर केअरला आपल्याला सफिक्स लावता येईल या ठिकाणी लेस आणि फुल. केअरफुल, केअरलेस असे शब्द तयार करता येतील. सेफला आपल्याला अन हा प्रिफिक्स लावून अनसेफ आणि ली हा सफिक्स लावून सेफली असे शब्द तयार करता येतील. काइंडला आपल्याला अन हा प्रिफिक्स लावून अनकाइंड आणि नेस हा सफिक्स लावून काइंडनेस असा शब्द तयार करता येईल. इक्वलला आपल्याला LY लावावं लागेल. इक्वल असा शब्द तयार होईल. LY हा सफिक्स या ठिकाणी लावावा लागेल. त्यानंतर सी, मॅच द पेअर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हटले. डोंटचं येईल डू नॉट, इट्सचं येईल इट इज, वोंटचं येईल विल नॉट, आय एमचं येईल आय एम. क्वेश्चन 5, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावरची ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहेत. इथं दिलेला पॅसेज तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स पहा. ए, राईट व्हेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. त्यातला 1, ममा सेट हिम ऑन हर बॅक. तर हे फॉल्स आहे स्टेटमेंट. सेकंड, वी आर पँगोलिन्स. हे ट्रू आहे. बी, कंप्लीट द वेब. पँगोलिन्स होम वॉज डॅश डॅश. तर इथं असणं घोल दिलेला आहे आणि दुसऱ्या 2 गाड्या जागा आपल्याला भरायचे आहेत. तर 9 इंचेस वाईड, मोर दॅन अ मीटर लॉंग अशा पद्धतीनं आपल्याला ही वेब कंप्लीट करता येईल. सी, फाइंड आउट 2 ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. तर इथं बरेच ॲडवर्ब्स लिहिता येतील. कोणतेही 2 लिहिले चालतील. मी लिहिले पहा, स्टेडीली, क्विकली, फायनली, कॉशियसली. डी, विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय. हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. नमुन्यादाखलं मी लिहिलं उत्तर पहा. माय फेवरेट ॲनिमल इज डॉग बिकॉज इट इज अ व्हेरी फेथफुल अँड ऑनेस्ट ॲनिमल. इट इज लाईक अ गार्ड ऑफ हाऊस. इट बार्क्स वेन स्ट्रेंजर्स कम ॲट अवर होम. क्वेश्चन 6, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज म्हटले. इथं दिलेली जी पोएम आहे तुम्ही वाचू शकता. त्याखालचे क्वेश्चन्स पहा. ए, कंप्लीट द सेंटेन्सेस. चिल्ड्रन आर डॅश डॅश. द चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. डॅश डॅश स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट
स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येतील. बी, राईट व्हॉट ईच ऑफ देम डज. द स्काय डॅश डॅश म्हटले, द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. कवितेमध्ये गोज हा शब्द आलेला आहे, त्यामुळं गोज ऑर बोज असं मी लिहिलं आहे या ठिकाणी. ॲक्च्युली तर बोज पाहिजे. सेकंड, द सन डॅश डॅश. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. आता कवितेमध्ये चुकून हिजच्या ऐवजी धिस झालेलं आहे, त्यामुळे तर धिस लिहिलं तरी चालेल. सी, लिस्ट ऑल द वर्ब्स इन द एक्स्ट्रॅक्ट दॅट हॅव द सफिक्स एस. एस सफिक्स लागलेले शब्द लिहा म्हटलेलं आहे. तर वेट्स, स्माइल्स, गोज, स्प्रेड्स हे या ठिकाणी शब्द लिहिता येतील. क्वेश्चन 7, रायटिंग स्किल. त्यातला ए, स्टोरी रायटिंग. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स अँड राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. द ॲन्ट अँड द ग्रास हॉपर. अ लिटल ॲन्ट लिव्ड टुगेदर, कलेक्ट अँड स्टोअर, डिडंट केअर, केम. तर या ठिकाणी दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला स्टोरी लिहायची आहे. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दात लिहू शकतात. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असू शकतं. क्वेश्चन 8, डायलॉग रायटिंग. मोहन लिव्ज इन पुणे. ही इन्व्हाइट्स हिज कझन रोहन. रोहन लिव्ज इन महाबळेश्वर. सो दे डिस्कस रोहन्स ट्रॅव्हल प्लॅन. राईट देअर कॉन्व्हर्सेशन अबाउट पुणे दर्शन. तर ह्या डायलॉग रायटिंगचं उत्तरही प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. विद्यार्थी स्वतःच्या शब्दात ते लिहू शकतात. क्वेश्चन 9, ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. तर आता या ठिकाणी मी नमुन्यादाखल उत्तर लिहिलेलं आहे. तुमची उत्तर वेगळे असू शकतात. नेम ऑफ द लायब्ररी मी लिहिलेलं आहे ज्ञानवर्धन लायब्ररी. डेट 13/3/2026. पर्सनल डिटेल्स, फुल नेम समृद्धी जयसिंग कदम. क्लास अँड सेक्शन 8th C सेमी इंग्लिश. रोल नंबर 39. डेट ऑफ बर्थ 5/8/2012. ॲड्रेस यशोदा पार्क, कासारवाडी रोड, बार्शी. कॉन्टॅक्ट नंबर 9960183019. पॅरेंट्स ऑर गार्डियन नेम जयसिंग प्रताप कदम. पॅरेंट्स ऑर गार्डियन कॉन्टॅक्ट 7350041600. आणि डिक्लेरेशन आहे आय डॅश डॅश म्हटले तर समृद्धी जयसिंग कदम. प्रॉमिस टू फॉलो द लायब्ररी रूल्स, रिटर्न बुक्स ऑन टाइम अँड टेक केअर ऑफ ऑल बारोड मटेरियल्स. आय अंडरस्टँड द फेल्युअर टू फॉलो द रूल्स मे रिझल्ट इन द सस्पेन्शन ऑफ माय लायब्ररी मेंबरशिप. स्टुडंट सिग्नेचर. या ठिकाणी तुम्ही स्वतःची सिग्नेचर करू शकता. क्वेश्चन 10, हाऊ डू यू डिझाईन ए colorful and fun pamphlet for cake shop that appeals customers, including name of cake shop, tasty cake, description, address, bright pictures and special offers etc. आपल्याला या ठिकाणी एक पॅम्पलेट तयार करायचं आहे कलरफुल अट्रॅक्टिव्ह केक शॉप संबंधी. तर विद्यार्थी या ठिकाणी स्वतःची आयडिया वापरून ते तयार करू शकतात. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असू शकतं. क्वेश्चन 11, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम. व्हॉट इज युअर ड्रीम. तर तुमचे स्वप्न काय आहे. नो पेन नो गेन. कष्टाविना फळ नाही. सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर. सचिन तेंडुलकर एक क्रिकेटपटू आहे. द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. अशा पद्धतीनं आपण ट्रान्सलेशन या ठिकाणी करू शकतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.